सो म्हणजे चालला आपण कोठारवाडीमध्ये जाऊन जो पाठीला आहे कोठारवाडीमध्ये चालला पण आज 5वा दिवस आहे गणपतीचं आणि गणपतीच्या 5व्या दिवशी आपला गिरी कोठारमध्ये विसर्जन केलं जातं चौगुल्यांच्या इकडे चौगुले आहेत तर तिकडे विसर्जन केलं जातं त्यांच्या गणपतीचा 5 दिवसांत तर कायमच्या म्हणजे दरवर्षीची मंडळ ऑर्डर वाजूसाठी मागच्या वर्षी पण गेला होता आता जाता उशीर झालेलो 3 वाजलेले आहेत त्यांची आरती सुरू होत त्यामुळे आजची विसर्जनाची व्हिडिओ होणार मंडळी आपली बरं त्यांचे सगळ्यांचे म्हणजे दुपारचे 3 वाजलेत आणि आपण चौगुल्यांच्या इकडे गेला आत्ता आपले पोरं आणि बाकीचे 2-3 बँजो होत किती आहेत रे 3 एक पुरलेतलं आणि कलंबाईचा वाटतं हां एक कोकणीवारी एक देवळेकरवाडी आणि कलंबाईवाले असे 3 बँजो आहेत आणि 3 पार्ट आहेत म्हणजे गणपतीचे निगवले बँजोवाले एकत्र येतीलच पुढे व्हिडिओ होईतच तर नक्की व्हिडिओत बनवून राहा लावूया आता मांडावरती चला अरे काय स्लिप होता तर मंडळी आपले गिरे कोठारमध्ये येलेले आहो आणि आपल्या आता चौगुल्यांच्या मांडावरती येलेले आहो इकडे गणपती सगळ्यांचे जमतात एकत्रित होतात आणि इकडून आपल्या विसर्जनासाठी निघतात गणपती बाप्पा तर मंडळी आपल्या बँजोसाठी कॉन्टॅक्ट साधणार आपलं 22 चौगुले आपलं वर्गमित्रा तर मंडळी बाजूच्या घरातून आता गणपती इकडे आपल्या मांडावरती आणलो जाता एक का आणि आरती करून झालेली आहे सगळ्यांच्या घरोघरी दूर काढला moments later. तर म्हणजे आपल्या बाप्पाची मिरवणूक आपल्या कोठारवाडीतल्या बीचवर येऊन ठेपलेली आता.
तर आता टेम्पोतून एक एक बाप्पा आपलं विसर्जनासाठी बाहेर काढतात आणि डायरेक्ट आपण समुद्रावर घेऊन जाणार आहोत खाली आळूवरती आणि तिकडे आरती करतील. त्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. होय बघतो तू खरोखर. तू काय जो इकडचो चौगुले कर. अच्छा गणपती काढतो. तर म्हणजे बहुतेक गणपती काढलेले टेम्पोतून आणि डायरेक्ट आता समुद्रावर घेऊन चालले ते. तर म्हणजे पारंपरिक पद्धतीने आता गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येत समुद्रावरती आपल्या. गणपती बाप्पा. तर म्हणजे समुद्रावर जो सीन आपलं काय भारी वाटतं ना, बघा नक्की एकदा. 6 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आपले गणपती बाप्पा आता समुद्रावर येलेले आहेत. समोर दिसतात तुमका समुद्र. तर आता विसर्जनाचा चालू आपण निघणार आहोत कारण आपल्या भजनाकडे जाऊचा, त्यामुळे पेमेंट का नंतर करतीलच. तर आता निघता आम्ही बघूया. आरती तिकडे गेले समोरच गणपती बाप्पाच्या. 6:15 वाजले मंडळी आता. आणि हो आपलं अथांग समुद्र, आपलं गिरे कोठारचं बीच मंडळी. आम्ही कोणाकडे जाऊया एकदा तरी नाही होतं एकदा पण. तर म्हणजे समुद्रावरती आरती चालू होत आणि आपण आता निघताव घरी जाऊ का आपल्या भजनाकडे जाऊचा. व्हिडिओ घेऊ एकदा घेतो एकदा. कोण बघता कोण बघित नाही. व्हिडिओ सगळेजण बघतात. मुंबईवाले. Few moments later. आता बरोबर होय होय सगळेच गँग झाले. आरती झाली. गरम झाला. आरती केली मंडळी लवकर. मी म्हटलं आरती करून झालास की का. परत घरी येतं का. तर म्हणजे पडेल वारीकवाडीमध्ये इलेलो आहे. एक वाजके होतो आमचं पडेल गावातलो. तर त्याला सोडूसाठी म्हणून मी इकडे पडेल गावात येईल. तर तिकडचे म्हटला गणपतीने पण आरती भेटली. तर म्हटलं बघूया थोडक्यात व्हिडिओ करूया त्यांची. म्हटला काय जाऊन. तर म्हणजे साईराज वारीक ह्याच्या घरी इलेलो आहे आणि त्याचो गणपती बाप्पा आहे त्याच्या घरचो. तर डेकोरेशन एक नंबर दिसतात तुमका समोर. मंडळी संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे आरतीसाठी जमलेले सगळे मंडळी आहेत. तर म्हटले पडेल गावात दिले होते आपल्या वारीकवाडीच्या इकडे. दोघजण वाजूक होते पोरगी गेलेले तर त्यांना सोडूसाठी गेले होते आपल्या पडेलमध्ये. तर तुम्ही गणपती बघितला असे आपलं पडेलचे वारीकच आहेत. सुदीप वारीक आणि बाजूक असे 2 गणपती होते. तर त्यांच्या घरनं जाऊन येले, पाया पडून येलं. वारीकच आपले भाऊबंदच आहेत. तर म्हटलं जाऊन येऊया, पाया पडून पण येऊया. आणि आता चाललंय घरी आहे. आता भजनाक जाऊचा परत. अजून 1-2 भजनं आहोत वाटतं. रात्री जेवण खाऊन असतील कसं काय बघूया आता जाऊन. तर आता जातंय घरी पहिला आणि त्यानंतरच भेटूया. तर म्हटले आता नुकतेच भजनासाठी गेला. जेवला बिवला आणि डायरेक्ट 9-9:30 वाजता निघाला भजनासाठी जाऊ. बांदेवाडीमध्ये गेला आता.
तर मंडळी बांध्यावरती इलाव बांध्यावरती एकच भजन आहे आपल्या गोपी ढोके म्हणून म्हणत बांध्यावरती, तर त्यांच्या इकडे घरी इलाव भजनासाठी आहो स्पेशल. थोडी काहीतरी माहिती सांग. हां सांगतो ना, विचारले का? माहिती सांग तुझी थोडी. तू माहिती सांग, काही ना काही सांग ते का विचार. गाणं म्हण या, गाणं म्हण. कोकणीवारी का फॉलो केला? What? किती पण वाजवता भजना घेऊन जावे बुवा नाही कोण. चल आमच्यावर तर मंडळी बांध्यावरती एक भजन केला आणि तिकडनं इलाव आपण आता करंजेवाडी म्हणून मनोहर भाटले म्हणून आपल्यात मामा लागतात, तर त्यांच्या घरी इलाव भजनासाठी आहो आता. अरे वाटतं किती जण लागतात उचलू किती जण लागतात? 4 जण. प्लास्टरच आहे ना. चला म्हणजे डेकोरेशन बघा गणपतीचा भारी वाटता आणि आता भजनाक बसतंय. भजनं झाल्यानंतर मग आपल्याला एक मंडळी घरी जाऊचा डायरेक्ट का, त्यामुळे व्हिडिओ मी इकडेच थांबवणार आहे आता. मंडळी चाय पिऊ बसला भजन करून झालेला आता डायरेक्ट घरीच जाऊचा भजन नाही, त्यामुळे व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मंडळी धन्यवाद.